श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 11 जून म्हणजेच गुरुवारी आहे कमला एकादशी. कमला एकादशी ही दर 3 वर्षांनी येणारी अधिक मासातील अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तम एकादशी असेही म्हणतात. कमला हे माता लक्ष्मीचे नाव असल्याने या दिवशी भगवान विष्णू सोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक मासात येत असल्याने तिचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी विविध विधीनुसार उपवास, पूजा आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी व मोक्ष प्राप्त होतं. कमला एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतात. या दिवशी दान, धर्म, मंत्रोच्चार आणि व्रतकथेचं पठण किंवा श्रवण केल्याने व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं. तसेच या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्ध योग तयार होत असल्याने या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे. परमा या शब्दाचा अर्थ सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो. म्हणूनच सर्व एकादशींमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानली गेली आहे. हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य नष्ट होत आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. धनाची देवता असलेल्या कुबेरांना याच एकादशीच्या उपवासाच्या पुण्यामुळे देवांचा खजिनदार हे पद आणि भगवान शंकराची परमकृपा प्राप्त केली होती. तसेच सत्यवचनी राजा हरिश्चंद्रानेही परमा एकादशीच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि दूर गेलेले कुटुंब परत मिळवले होते. जो भक्त हे व्रत निष्ठेने आणि कडक नियमांचे पालन करून करतो त्याला अश्वमेध यज्ञाइतके पुण्य प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की या दिवशी विष्णू लक्ष्मीची आराधना करणाऱ्या भक्ताला थेट वैकुंठ धामामध्ये स्थान मिळेल. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, ग्रहदोष, पितृदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि अधिक मासामध्ये येणाऱ्या एकादशीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. अधिक मास हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तसेच एकादशी तिथीसुद्धा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक मासामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच अधिक मासामध्ये येणाऱ्या कमला एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्या श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होणार आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान करायचे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर अगदी तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे. दुसरी वस्तू जी आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे हळद. हळद ही श्रीहरी विष्णूंना
आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय योगायोगाने ही एकादशी गुरुवारी आली आहे. त्यामुळे जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. तसेच श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही, तिची पत्र तोडली जात नाही किंवा तिला जलसुद्धा अर्पण केलं जात नाही, कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला, तिची पत्र तोडली गेली किंवा तिला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष ते आपल्याला लागत असतात. म्हणूनच जे पण उपायाला किंवा सेवाला आपल्याला तुळशीची पत्र लागणार ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होतात आणि आपल्यावर लक्ष्मीनारायणाची भरभरून कृपाही होत असते. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तरी आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचे, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान हे करायचे. पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाहीत. स्नान करताना निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. गंगेचे यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु हा स्नान मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू या सर्व पवित्र नद्यांचं पाणी या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करू शकता. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो, त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.